नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत ढोकळा बनवण्याची पद्धती। त्यासाठी मी 2 वाटी तांदूळ घेतले आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आता हे स्वच्छपणे आपण धुवून घेणार आहोत 1 ते 2 पाण्याने। डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता यात मी घालत आहे पाणी। आता डाळ आणि तांदूळ आपल्याला 3 ते 4 तास भिजू घालायचे आहेत। 3 ते 4 तासानंतर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे। आपले डाळ तांदूळ भिजून 4 ते 5 तास झालेले आहेत। पहा किती छान सगळं हे भिजलेलं आहे। आता याचं बारीक वाटण आपल्याला मिक्सरमधून करून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरमधून आपण फिरवून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात आपण डाळ तांदूळ टाकलेले आहेत। आता प्रत्येक मिक्सरच्या भांड्यापरत आपल्याला यात 2 चमचे दही घालून हे डाळ तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। यातच आता मी थोडंसं पाणी टाकून हे फिरवून घेणार आहे। आपण सगळे डाळ तांदूळ दही टाकून मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत। आता यात घालत आहे मी थोडीशी हळद। ही हळद पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे। आपण सगळी हळद मिक्स करून घेतलेली आहे। आता हे पीठ आपल्याला रात्रभर आंबून ठेवायचं आहे। आता याचे आपण सकाळी ढोकळे बनवणार आहोत। पहा आपलं पीठ किती छान असं आंबवलं गेलेलं आहे। थोडंसं घट्टसर बनते हे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यात आपण आता घालणार आहोत थोडंसं तेल। 1-2 चमचे आपण यात तेल घालत आहोत। तेल व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत। यातच घालत आहोत आपण अर्धा चमचा खायचा सोडा आणि थोडंसं यावर पाणी घालत आहोत आणि लगेच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तसंच आता यात मी घालत आहे चवीपुरतं मीठ आणि ते पण मिक्स करून घेत आहोत। आता एका भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे। यात हे आपण तयार केलेलं बॅटर आपल्याला घालायचं आहे। आपण भांड्यामध्ये आपलं ढोकळ्याचं बॅटर काढून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि त्यात एक कढई ठेवलेली आहे। पाणी छान उकळलेलं आहे। त्यावर आता आपण तयार केलेलं बॅटर ठेवायचं आहे आपल्याला आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। अशा पद्धतीने याच्यावर झाकण ठेवायचं आहे। एक 20 मिनिटं आपल्याला मीडियम आचेवर आपल्याला हे होऊ द्यायचं आहे। आपले 20 मिनिटं झालेले आहेत। आपण आता काढून पाहूया की आपला ढोकळा झालाय की नाही। यात आता आपण चाकू घालून पाहूया। पहा चाकूला थोडंसुद्धा पीठ आपलं चिपकलेलं नाही आहे, म्हणजे आपलं ढोकळा झालेला आहे। आता हा आपण काढून घेऊया। ढोकळ्याला आपण थोडंसं थंड होऊ देऊया। तोपर्यंत आपण याचा तडका तयार करून घेऊया। आता एका कढईत तेल गरम करायला ठेवले मी। 2 चमचे तेल घातलेले आहे। त्यातच घालत आहे मी मोहरी, जिरं, सोबतच यामध्ये घालत आहे मी हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, थोडासा सांबार आणि थोडीशी पांढरी तीळ। हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तसंच घालत आहे मी थोडीशी साखर आणि त्यात टाकत आहे मी थोडंसं पाणी। पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। आपल्या तडक्याला उकळी येईपर्यंत आपण हा ढोकळा एका ताटात काढून घेतलेला आहे। आता याला आपण कट करून घेऊया। आता यावरून आपण तयार केलेला तडका टाकून घेऊया। आता यावरून टाकूया आपण कोथिंबीर। पहा किती सुंदर असा आपला ढोकळा फुललेला आहे। तोडून दाखवते मी। आतूनही किती सुंदर झालेला आहे। तुम्हाला ही माझी ढोकळा बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।